सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे सर्व यशवंत मित्रमैत्रिणी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं आणि भगीरथ अकॅडमीचं मनापासून आभार मानते की हा कौतुक सोहळा तुम्ही इथे आयोजित केला आणि एक कौतुकाची थाप तुम्ही आमच्या पाठीवरती दिली. त्याबद्दल खरंच तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानते. आभार मला अजून एका गोष्टीसाठी मानायचं आहे, ते विशेषतः सरांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मानायचं आहे. या कार्यक्रमाची पत्रिका ज्यावेळी मिळाली त्यावेळी एका गोष्टीचं खूप चांगलं वाटलं की या सोहळ्याला जे नाव दिलं गेलं ते नाव देताना गुणवंतांचा सत्कार सोहळा असं न देता गुणवंतांचा कौतुक सोहळा असं दिलं गेलं. कारण त्याचं एकच आहे की मला असं वाटतं की आपला कोणी सत्कार करावा याच्यासाठी आपल्या हातून काही सत्कार्य व्हावं लागतं आणि अजून ते आपल्या हातून व्हायचं बाकी आहे. आणि त्यासाठी म्हणजे हा निकाल जो आहे तो सर्वच यशवंतांच्या आयुष्यातला एक खूप मोठा टप्पा आहे. पण ही सुरुवात आहे आणि ह्या सुरुवातीच्या टप्प्यावरतीच ही गोष्ट लक्षात ठेवणं आणि कुठेतरी अगदी नम्रतेने ती गोष्ट विद्यार्थ्यांच्या आणि यशवंतांना निदर्शनास आणून देणं, त्याबद्दल सर तुमचं खरंच धन्यवाद. आणि दुसरं एक दडपण माझ्या मनावरती नक्की येतं की ज्यावेळी कुठे मनोगत व्यक्त करायचं असतं, मनोगत व्यक्त करायला तितकासा अनुभव पण नाही आहे आणि तितकंसं कर्तृत्व पण नाही आहे. जो काही छोटासा प्रवास आहे, जी छोटी जर्नी आहे 3-3.5 वर्षाची, ती तुमच्यासमोर ठेवते. 2013 साली माझं BE मेकॅनिकल ग्रॅज्युएशन झालं आणि त्याचसोबत मग कॅम्पस प्लेसमेंट झाल्यानंतर जॉब करत प्रिपरेशन चालू केलं. प्रिपरेशन सुरुवातीला UPSCचं चालू केलं होतं, त्यावेळी ऑप्शनलचा पण अभ्यास केला. बट त्यानंतर फेब्रुवारी मंथमध्ये MPSCची प्रिलिम्स झाली राज्यसेवेची आणि ती प्रिलिम्स पास झाले, त्याचा रिझल्ट आला आणि मग तिथून जो MPSCचा प्रवास चालू झाला तो आता 3 परीक्षा दिल्यानंतर संपला. 2014 साली इंटरव्ह्यू दिला होता बट मेन्सला स्कोर नव्हता, त्यामुळे फायनल सिलेक्शन झालं नाही. मग पुन्हा एकदा 2015 साली परीक्षा दिली आणि 2015 साली CO म्हणून सिलेक्शन झालं. कुठेतरी असं डोक्यात होतं की आपण हे सगळं जॉब करतोय, एक कोणती तरी क्लास 2ची पोस्ट MPSCमधून मिळवावी, म्हणजे जॉब सोडता येईल, रिझाईन करता येईल आणि मग फुल टाईम UPSC करता येईल. म्हणजे पुन्हा क्लास 1साठी अभ्यास करणं MPSCसाठी हे माझ्या डोक्यात नव्हतं. MPSC करायची यासाठीच होती की जॉब सोडता येईल. बट नंतर ज्यावेळी याच्यामध्ये पडले त्यावेळी असं जाणवायला लागलं की MPSC आपण करू शकतो. आणि थोडा अभ्यास झाल्यानंतर वाटलं की ठीक आहे, क्लास 2 मिळालेली आहे. मागच्या वर्षी मिळालेली CO ही जसं संदीप सरांनी सांगितलं 3री पोस्ट होती आणि त्यावेळी खरंच कुठेतरी वाईट वाटत होतं की सगळे लोक अभिनंदन करतायत, पण त्या अभिनंदन स्वीकारलं तर पाहिजे. पण 3री क्लास 2 मिळाल्यानंतर कुठेतरी वाईट पण वाटतं की आपले एफर्ट्स थोडे कमी पडत आहेत आणि थोड्या मार्कांनी का होईने आपली पोस्ट जाते आहे. आणि मग पुन्हा एकदा निर्णय घेतला की MPSC करायचं. बट सायमल्टेनियसली कुठेतरी होतं की आपल्याला UPSCचा अभ्यास करायचा आहे. मागच्या वर्षीची UPSC प्रिलिम्स दिली, 2015ला मी अटेम्प्ट स्किप केला होता आणि 2016ची प्रिलिम्स देत असताना राज्यसेवा मेन्सचा पण अभ्यास चालू होता. थोडा वेळ UPSC प्रिलिम्सला काढायचा, थोडा वेळ MPSC मेन्सला काढायचा आणि एक कुठेतरी कायम दडपण असायचं की दोन्ही गोष्टी कॉम्प्रोमाइज होऊ नयेत, दोन्ही गोष्टींचा रिझल्ट खराब येऊ नये म्हणजे मिळवला. UPSC प्रिलिम्स नाही झाली बट MPSC मेन्समध्ये तरी स्कोर आला आणि ही पोस्ट मिळाली. संघर्ष असं म्हणायला तर मी काही केलं नाही आहे, जॉब करत होते. जस्ट रुटीन असं होतं की फक्त सकाळी उठून 6 ते 3 आपलं जॉब करायचं, 4 वाजता लायब्ररीत येऊन बसायचं आणि 4 ते 11 अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशीचं रुटीन पुन्हा तेच. फक्त एवढंच होतं की याच्यामध्ये मला वेळ मिळाला नाही म्हणून मला कधी फॉर्मली कुठे क्लास करायची वेळ आली नाही. बट मार्गदर्शन खूप चांगलं मिळत गेलं की अगदी प्रिपरेशन चालू करतानाच मागच्या वर्षीचे तहसीलदार मॅडम असतील स्वप्नाली डोईफोडे, DYSP अनुराधा गुरव मॅडम असतील, DYSP मागच्या वर्षीचे मिलिंद शिंदे सर असतील किंवा माझे MPSCतले कायमचे गुरु आमचे डेप्युटी कलेक्टर संदीप भस्के सर असतील, ह्या सर्वांचं मार्गदर्शन मिळत गेलं. आणि त्याचसोबत मार्गदर्शन भगीरथ अकॅडमीचं पण मिळत गेलं, कारण तसं पाहता हे सगळे भगीरथचे स्टुडंट्स, त्यामुळे क्लास कधी केला नसला तरी त्यांचे नोट्स असतील किंवा त्यांच्याकडूनच शिकणं, तर ह्या गोष्टींचा कुठेतरी फायदा होत गेला. आणि फायदा सगळ्यात जास्ती झाला तो म्हणजे आमचा खूप चांगला ग्रुप बनला होता
आणि कुठेच स्पर्धा नव्हती एकमेकांना खाली खेचण्याची. कुठेतरी हीच ओढ होती मनामध्ये की आपण प्रत्येकाला अभ्यास करायला लावायचा आणि आपण प्रत्येकाला पुढे घ्यायचं, कारण बाजूच्यांनी अभ्यास केला तर आपला अभ्यास जास्ती होतो आणि बाजूच्यांनी 2 गोष्टी वाचल्या तर आपल्या 2 गोष्टी वाचायचा भार कमी होतो, कारण चहाच्या वेळी त्याच गोष्टी आपण डिस्कस करू शकतो. तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मला तेच सांगायचं की तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. पूर्वपरीक्षेचा 2 महिने आणि मुख्य परीक्षेचा 4 महिने असा हंगामी अभ्यास तुम्ही करू नका. इथे आपली चॉईस पोस्ट काढायला कमीत कमी 1-1.5 वर्षाचा कंटिन्यू अभ्यास तरी लागतो, तर तो अभ्यास सगळ्यांनी नक्की करा. बट ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की आपण सर्व झालेले यशवंत अधिकारी असू किंवा होणारे अधिकारी असू, खूप मोठ्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या आहेत आणि ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना ज्यावेळी निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळी ते निर्णय घेणारं मन, त्या मनावरती झालेले संस्कार हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्हाला केवढा वेळ मिळतोय तर तेवढं तुमचं मन, तुमची वैचारिक पातळी आणि तुमची वैचारिक बैठक जी म्हणतो ती वाढवण्यामध्ये इन्व्हेस्ट करा. स्वतःमध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट करा. वेळ सगळ्यांना तेवढाच असतो. घरची असेल किंवा बाकीच्यांची जबाबदारी असेल ती थोड्याफार फरकाने सगळ्यांवरती तेवढीच असते. पण मला असं वाटतं की आपण लाईफ लाँग आपला टिकणारा असेट, आपल्यासोबत राहणारी गोष्ट जी काही असेल ते फक्त आपण स्वतः असतो. तर स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. अधिकारी हा सक्षम असल्याशिवाय तो समाजाला जे देणं लागतो, समाजाबद्दलची त्याचं जे दायित्व आहे तो ते कधीच पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला सक्षम बनवा. यश अपयश हे चालत राहतं आणि मला असं वाटतं प्रत्येकाने यश अपयश हे आपापल्या नजरांमधून जज करावं. म्हणजे तुम्हाला वाटणारं तुमचं यश कोणासाठी अपयश असू शकतं, तुमचं अपयश कोणासाठी तरी यश असू शकतं. त्यामुळे फक्त एवढ्या एकाच गोष्टीवर लक्ष द्या की तुम्ही तुमच्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहाल, तुम्ही तुमचं स्वतःचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल वेस्ट नाही होऊ देणार. म्हणजे एखादा सामान्य विद्यार्थी असेल तो खूप प्रयत्नांनी तलाठी बनतो किंवा खूप प्रयत्नांनी क्लास 2ची पोस्ट मिळवतो, त्यांनी त्याच्या पोटेन्शियलला जस्टिस दिलेलं असतं. पण तुम्ही तुमचं पोटेन्शियल क्लास 1 किंवा सुपर क्लास 1चं असताना जर तुम्ही क्लास 2वरती समाधान मानत असाल तर तुम्ही तुमचं पोटेन्शियल कुठेतरी वेस्ट करताय. पद कोणतं छोटं किंवा मोठं नसतं. मोठी फक्त तीच गोष्ट असते की आपण आपलं जे पोटेन्शियल आहे आयुष्यात कोणत्याही गोष्टीवरती कोणत्याही पॉईंट ऑफ टाईमला तुम्हाला कधी पश्चाताप करायची वेळ येऊ नये, हेच यशस्वी राहण्याचं आणि आनंदी राहण्याचं सूत्र आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी खूप जास्ती एफर्ट्स टाका. तुम्हाला सर्वांना माझ्या खूप शुभेच्छा. त्याचसोबत मला सर्व यशवंतांना पण शुभेच्छा द्यायच्या त्यांच्या भावी वाटचालीसाठी. आणि असं वाटतं की मला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांना असं म्हटलं जातं की हे अधिकार म्हणजे तलवार आहे जी की सर्व अधिकाऱ्यांच्या हातात दिलेली आहे. ह्या तलवारीने सर्वांचं रक्षण व्हावं, कोणाचाही कधी घात होऊ नये आणि नैतिकतेची आणि भारतीय राज्यघटनेची पायमल्ली कधी होऊ नये आणि आपल्या हातून विधायक आणि रचनात्मकच कार्य घडावीत. ह्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद मानते आणि थांबते. थँक्यू सो